वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुशील कराडवर सोलापूर न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली। मॅनेजरला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलाय। 2 ट्रक 6 कार परळीतील प्लॉट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। तर सुशीलसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरुद्धही आता कारवाई करण्यात येणार आहे। खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची आता या न्यायालयाकडे मागणी आहे। मात्र मॅनेजरच्या पत्नीकडून सोलापूर न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल झाली। 13 जानेवारीला या प्रकरणी सुनावणी देखील होणार आहे। त्यामुळे या सुनावणीच्या दरम्यान नेमक्या आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुशील कराड हा त्याच कायम म्हणायचा की तू एवढे पैसे कसे काय कमवला, तुझ्याकडे 2 बल्कर गाड्या कशा काय आल्या, 2 कार कसे काय, असे म्हणून कायम मारहाण करत होता। कोणत्याही अधिकाऱ्याने तिची दखल घेतली नाही। सरतेशेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला। त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवल्यानंतर आज रोजी चौकशीसाठी तारीख नेमली होती, परंतु आरोपीचे वकील नसल्यामुळे सदर प्रकार